हे पाय आहेत ना जे ते मातीत पूर्ण घालून अशी प्रोसेस करायची असते आणि त्यानंतरला दिसतात. हे पाणी आहे ना खाली गेलं पाहिजे म्हणून पाणी सुकतं पाहिजे आपल्याला. हॅलो गाईज, मी आहे अनिकेत आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, नदीवर जातोय, माझ्यासोबत आहे गजा. तर गाईज बघू शकता हे दोघे आलेत माझ्यासोबत. हाय करा रे दोघांनी. तर मित्रांनो ही बघा, इकडे ही वाट आहे. ह्या वाटेनंच आपल्याला खाली जायचं असतं आणि पाणी एक नंबर सुकलेलं आहे. तर बरेच दिवसांनी आम्ही आलेलो आहे. आपण किती तरी महिन्याने आलेलो इकडे गजा. हा, 1 वर्ष झालं असेल, कारण मुळे आता पडलेत ना, थोडे थोडे पडूक लागलेत. पाणी आता अडत सुकलं आहे. आता ही मध्ये इकडे भाट पडली. आता हे बघा, इकडे 2-3 जण आहेत. हे इथे 2 जण आहेत आणि हे इकडे पण 2 जण आहेत. आणि ही आमची मोठी नदी आहे. काय जण ह्याला खाडी म्हणतात, पण आमचं ही जी नदी आहे ना, या नदीला जेव्हा भरती लागते तेव्हा हे खारं पाणी होतं आणि जेव्हा सुकती लागते तेव्हा गोड पाणी असतं. आता बघूया किती आपल्याला मुळे भेटत आहेत. तर सुरुवात झालेली आहे. ही बघा, समीक्षा वगैरे काढते आणि हा आता गजा पण जातो आहे. आणि पाणी बघा कसलं सुसाट जातं आहे खाली. असं सुसाटच गेलं पाहिजे, जेणेकरून आपण जे खदूळ पाणी होतं ना ते खालीच गेलं पाहिजे. दाखवतो कशी प्रोसेसिंग असते ती. हे पाय आहेत ना जे ते मातीत पूर्ण घालून अशी प्रोसेस करायची असते आणि त्यानंतरला दिसतात. हे पाणी आहे ना खाली गेलं पाहिजे म्हणून पाणी सुकतं पाहिजे आपल्याला. हा बघा, हे मुळं दाखव आधी केवढे भेटत आहेत ते दाखव. हे मुळे जे आहेत ना, लहान पोरं आहेत मुळ्यांची, तेच भेटत आहेत आपल्याला. मोठे मुळे पडले नाही आहेत म्हणून जास्त माणसं नाही आहेत इकडे. काहीच आम्ही दरवर्षी येतो मुळे काढायला. ह्या वर्षी सुद्धा आलेलो आहे आम्ही. पण आता जे मुळे आहेत ना ते एकदम बारीक साईज आहे, एवढी साईज आहे ती. मग आता हे जे मुळे आहेत ना त्याचं फक्त सारच करावं लागेल वाटते. तर आता गजा सुद्धा बऱ्यापैकी काढायच लागला आहे. मोठी साईज भेटायला लागली आहे जरा. ही बघा, ही मोठी तसर काढला नाही त्यानं आणि ह्या तसरीत आता त्याला मुळे भेटले आहेत. हे असे मुळे भेटतात. हे बघा, मध्ये मोठी साईज भेटते आहे. ही बघा दाखव. आता हे बघा, हिला पण आता एक मोठ्या साईज भेटलेला आहे. आणि हे इकडे बघा, हे बारके सारापुरती तरी होणार आहे. तर मित्रांनो, आता पाणी भरायला लागलं आहे. हे बघा, पाणी आता वरच्या साईडला होते खूप. आता आम्ही निघालो आहे आणि हे बघा, हे एवढेच मुळे भेटले आहेत. आता एवढ्या मुळ्याचा फक्त आता आम्ही सार करणार. तर गाईज आता बघा, उलट्या साईडने पाणी येतंय. हे म्हणजे खालून वर आता पाणी येतंय, म्हणजे पाणी भरतंय. आणि आता आम्ही निघालेलो घरी. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय. जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.